नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या द ऑलराउंडर कोच चॅनलमध्ये, जिथे आपण विविध गोष्टी शिकतो अगदी सोप्या पद्धतीने. आतापर्यंत आपण जी काही सहाय्यकारी क्रियापदे शिकलो आहोत, मला खात्री आहे तुम्ही ती सर्व तुमच्या बोलण्यामध्ये वापरत आहात. सुरुवात करूयात पुढच्या सहाय्यकारी क्रियापदाची. मस्ट. एखादी क्रिया करणे अगदी महत्त्वाचे किंवा आवश्यक आहे किंवा एखादी गोष्ट करायलाच पाहिजे, असा अर्थ व्यक्त करण्यासाठी मस्ट या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. मस्ट या सहाय्यकारी क्रियापदासोबत मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरले जाते. उदाहरणार्थ, प्रत्येकाने नियम पाळलेच पाहिजेत. एव्हरीवन मस्ट ओबे द रूल्स. आपण सत्य स्वीकारलेच पाहिजे. वी मस्ट ॲक्सेप्ट द ट्रूथ. तू हे काम आजच संपवायला पाहिजे. यू मस्ट फिनिश दिस वर्क टुडे. खात्रीशीर शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा मस्टचा वापर केला जातो. तो भुकेलेला असणार आहे. ही मस्ट बी हंग्री. ती थकलेली असणार आहे. शी मस्ट बी टायर्ड. मस्ट हा शब्द नाम या स्वरूपात सुद्धा वापरता येतो. अशा वेळी मस्टचा अर्थ आवश्यक गोष्ट असा होतो. उदाहरणार्थ, जर तू शहरात राहत असशील तर गाडी ही गरजेची आहे. इफ यू लिव्ह इन अ सिटी, अ व्हेइकल इज मस्ट. कुड हॅव, शुड हॅव याप्रमाणेच मस्ट हॅव हे सुद्धा एक सहाय्यकारी क्रियापद आहे. एखादी क्रिया खात्रीशीरपणे झाली असणार आहे किंवा कर्त्याने एखादी क्रिया केली असणार आहे, असे जेव्हा खात्रीशीरपणे सांगितले जाते, तेव्हा मस्ट हॅव या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, त्याने तिला सांगितलं असणार आहे. ही मस्ट हॅव टोल्ड हर. तू काहीतरी चूक केली असणार आहे. यू मस्ट हॅव डन अ मिस्टेक. बस सुटली असणार आहे. बस मस्ट हॅव लेफ्ट. मस्ट आणि मस्ट हॅव नंतर पुढील सहाय्यकारी क्रियापद बघूया. वुड. दोन भाग असणाऱ्या वाक्यांमधील पहिला भाग जर भूतकाळातील असेल, तर वाक्याच्या दुसऱ्या भागात विल ऐवजी वुड हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. मला माहीत होतं तो जिंकेल. आय न्यू ही वुड वन. आता इथे पहिलं वाक्य मला माहिती होतं हे सिंपल पास्ट टेन्सचं आहे. म्हणून वाक्याच्या दुसऱ्या भागात विल ऐवजी वुड वापरला आहे. मला वाटलं तो कधीच येणार नाही. आय थॉट ही वुड नेव्हर कम. विनंती करताना विलचे सभ्यरूप म्हणून वुड वापरतात. अशा वाक्यात आपण प्लीज हा शब्द वापरला तर ते वाक्य अधिक नम्र होतं. उदाहरणार्थ, जरा दार बंद कराल का? वुड यू प्लीज क्लोज द डोअर? वुडचा वापर बऱ्याचदा विल या अर्थाने सुद्धा केला जातो. मला कायमचं महाराष्ट्रात राहायला खूप आवडेल. आय वुड लव्ह टू लिव्ह इन महाराष्ट्र फॉरएव्हर. तुझा यावर विश्वास बसणार नाही. यू वुडंट बिलीव्ह दिस. मी तुला ही नोकरी स्वीकारण्याचा सल्ला देईन. आय वुड ॲडवाइज यू टू ॲक्सेप्ट दिस जॉब. वुडचा एक भाग म्हणून वुड लाईक या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जाऊ शकतो. आपल्याला जेव्हा एखादी क्रिया मनापासून करायची इच्छा असते, अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी वुड लाईक या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, माझी अस्खलित इंग्लिश बोलण्याची इच्छा आहे. आय वुड लाईक टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. मी तुमच्या सर्वांचे आभार मानू इच्छितो. आय वुड लाईक टू थँक यू ऑल. तुला कोणाशी बोलायचं आहे किंवा तशी इच्छा आहे. हू वुड यू लाईक टू टॉक टू? तुम्हाला चहा घ्यायला आवडेल का? वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ टी? वुड लाईक प्रमाणे वुड रादर हे सहाय्यकारी क्रियापद सुद्धा रोजच्या बोलण्यामध्ये वापरले जाते. वुड रादर हे सहाय्यकारी क्रियापद विशेषतः प्राधान्य व्यक्त करण्यासाठी, म्हणजेच एखादी गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीपेक्षा जास्त आवडते किंवा आवडेल असं सांगण्यासाठी या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करता येतो. अशा वाक्यात पेक्षा या मराठी शब्दासाठी दॅन हा इंग्लिश शब्द वाक्यामध्ये वापरला जातो. त्याला फुटबॉल पाहण्यापेक्षा खेळायला जास्त आवडतं. ही वुड रादर प्ले फुटबॉल दॅन वॉच. आजच्या भागात आपण मस्ट,
मस्ट हॅव, वुड, वुड लाइक, वुड रादर या सहाय्यकारी क्रियापदांचा अभ्यास केला आहे. पूर्वी शिकलेल्या सहाय्यकारी क्रियापदांप्रमाणेच या सहाय्यकारी क्रियापदांचा सुद्धा तुमच्या बोलण्यामध्ये सराव करा. आणखीन काही सहाय्यकारी क्रियापदे आहेत, ज्यांचा अभ्यास आपल्याला पुढच्या भागामध्ये करायचा आहे. तर आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.